नागशेवडीत आरंभ एक हात मदतीचा विशेष श्रमदान शिबिर। पिंपळगावच्या कनिष्ठ महाविद्यालयातर्फे शाळेस रंग नशामुक्ती पथनाट्यासह साहित्याचे वाटप। पिंपळगाव बसवण येथील बीपी पाटील ज्युनियर कॉलेज येथील 100 विद्यार्थ्यांनी 14 ते 16 मार्च रोजी आरंभ एक हात मदतीचा या संकल्पनेतून पिंपळगाव पासून 55 किलोमीटर अंतरावरील सुरगाणा तालुक्यातील नागशेवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा लोकसहभाग व 3 दिवस श्रमदानातून कायापालट करण्यात आला आहे। तालुक्यातील नागशेवडी येथे पिंपळगाव बसवण तालुका निफाड येथील बीपी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांनी आरंभ एक हात मदतीचा या संकल्पनेअंतर्गत विशेष 3 दिवस श्रमदान शिबिर आयोजित केले। संकल्पनेचे हे 8वे वर्ष पूर्ण झाले असून यासाठी लोकसहभागातून विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांनी 1.5 लाख रुपये जमा केले। जमा झालेल्या रकमेतून नागशेवडीच्या जिल्हा परिषद शाळेस रंगरंगोटी, संरक्षक भिंतीस रंग, शाळा आवारात खेळण्याचे साहित्य, आवारात 100 वृक्षारोपणासह 105 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामविकास, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी यावर भर देणे हा होता। यावेळी नशामुक्ती पथनाट्य सादर करण्यात आले। महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला होता। उपक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश अनारसे, संतोष भंडारे, योगेश शिरसाट यांच्यासह नागशेवडी येथील सरपंच भारती बागुल, केशव बागुल, पंढरीनाथ पालवा, एकनाथ महाले, सोमनाथ वाघ यांनी परिश्रम घेतले। उलगुलान टुडे न्यूजसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव, सुरगाणा।